लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. अपात्र लाडक्या बहिणींना गुड न्यूज. ई केवायसी ची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता, फडणवीसांनी दिले संकेत. काय आहे ही बातमी आणि लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की काय अपडेट आहे हे मी व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, अपात्र लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी अशी समोर आलेली आहे की ई केवायसी ची संधी पुन्हा मिळणार असल्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. मित्रांनो, आपण इथून मागेही बघितलं, इथून मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघत गेलो की लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि या महिलांना योजनेअंतर्गत मिळणारे 1,500 रुपये सुद्धा यांच्या खात्यात जमा होणं बंद झालेलं आहे. त्यामुळे अपात्र महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात होती आणि ही नाराजी व्यक्त केली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलेलं आहे की ज्यामध्ये ई केवायसी न केलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळू शकणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या परिषदेमध्ये. तर मग सध्या राज्यातील 1,70,00,000 महिलांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचा नियमितपणे लाभ मिळत आहे. पण ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी सरकार पुन्हा ई केवायसी करण्याची संधी देणार आहे, ज्यामुळे ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे अपात्र महिलांना जरासा दिलासा नक्कीच मिळालेला आहे आणि पुरुषांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. कारण की मित्रांनो, बऱ्याचशा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा केवळ महिलांसाठीच असून तरी पण याची ज्यावेळेस पडताळणी केली तर तब्बल 14,000 पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं. कारण की पुरुषांनी लेडीज म्हणजे महिलांची आयडेंटिटी वापरून त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा उपयोग केलेला आहे किंवा त्यांनी ही पैसे घेतलेले आहेत. तर हे सरकारच्या निदर्शनास आलंय, ते त्या गोष्टी समोर आलेल्या आहे आणि आता अशा पुरुषांकडून फसवणूक करून घेतलेले सगळे पैसे वसूल केले जाणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्याला आता ही तरी आनंदाची बातमी मिळालेली आहे की ज्या महिलांना ज्या अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना पुन्हा ई केवायसी करण्याची सुवर्ण संधी पुन्हा मिळते. कारण की ज्यांचे ई केवायसी मध्ये ज्या काही दुरुस्ती करण्याची वेळ हवी होती ती दुरुस्ती त्यांना करता येईल आणि ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाखाली ज्यांनी पैसे घेतलेले आहेत तर त्या पुरुषांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला परिषदेमध्ये सांगितलं गेलंय की त्यांच्याकडून सुद्धा ते पैसे पूर्णपणे घेतले जाणार आहेत. तर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत आणि प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला नक्कीच यावरती अपडेट मिळत जातील. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.